नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव ऑनलाईन दिसत आहे का नाही जर चेक करायचं असेल तर ते तुम्ही फक्त 1 मिनिटात खूप सोप्या पद्धतीत पाहू शकता। तर त्याची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत राहतो आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम छोटे व्हिडिओ। तर रेशन कार्डमध्ये तुमचं नाव ऑनलाईन दिसतं का नाही ते पाहण्यासाठी काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगतो। चला व्हिडिओ सुरू करूया। रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आहे का नाही ऑनलाईन ते पाहण्यासाठी तुम्हाला ये ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करावं लागेल। याला डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑटोमॅटिकली सुरू होऊन जातं। त्याच्यानंतर तुम्हाला आधार सीडिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार सीडिंग बटन चालू केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड या संख्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जसं मी माझ्या केसमध्ये टाकतो आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पूर्ण माहिती येऊन जाते। तर इथं तुमचं राज्य, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा आधार रेशन कार्ड नंबर, तुमची दुकान संख्या, तुमचा आधार शेड्यूल झाला आहे का ते नाही आणि इथंच्या सदस्यांचे नावं, ज्या लोकांना आपलं रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नाव आहे त्यांची सर्वांची नावं तुम्हाला इथं पाहायला मिळून जातात। जसं माझ्या केसमध्ये माझे नावं दिसत आहे सेम तसंच तुमचं नाव पण दिसायला मिळून जाईल। आणि जर नसेल तर तुम्हाला ऑनलाईन नाव टाकायची नोंदणी करावी लागेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। तर आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।